तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने इथे उपस्थित राहिले त्यांचं आपलं एक अटूट नातं सलग दुसऱ्या वर्षीही टिकून आहे। या शिवजन्मोत्सव सोहळा समितीत अन्नदानाची भूमिका ठामपणे बजावणारे नेहमीच चांगल्या कामासाठी अतिशय या कार्यक्रमासाठी दुसरं बक्षीस आहे बनारसी साडी सुरू होणार आहे। सावधान। ओम शांती शांती शांती। सर्वांनी शांत आपल्या जागेवर बसून घ्यायचं। उभारणी केली आणि तुम्हा आम्हाला स्वाभिमानाला जगायला त्यांनी शिकवलं। स्वाभिमान, अभिमान, त्याग, समर्पण या सगळ्या ज्या जन्माला घालणारा गुणांतक असा आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आहे आणि आनंदाची पर्वणी वर्षभर या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक ऊर्जा निर्माण होईल अशा पद्धतीचा हा खेळ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच रंगणार आहे आणि भाग घेता येणार नाही। वयाचं बंधन नाही तर त्यात अशी आहे विवाहित असावी एकल असतील तरी चालेल, परंतु हा खेळ गेल्या वर्षीही आपल्या गावामध्ये झालेला प्रचंड उत्स्फूर्त न होता खरं तर 2.5-3 तास हा खेळ चालतोय हे आपल्यालाही माहित आहे आणि जवळपास 9:55 10 वाजलेले आणि फार उशीर झालेला आहे। ज्या वहिनीला या ठिकाणी वाटतं की आपण सहभाग घ्यायचा घरात सांगून आलेलं आहे, ठरवून आलेलं आहे, 4 दिवसापासून आपण मनात फुणगाड बांधलेली आहे की आपण या खेळात सहभाग घ्यायचा आणि पैठणीचा मान जिंकायचा। चला वहिनी उशीर करू नका, लागले बघूया कोण झालं आहे। 60, 70, 65 कितीही वय झाला तरी या खेळाचा आनंद घेऊ शकता, त्यामुळं वयाचं बंधन नाही। 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 अगदी त्याला काय हरकत नाहीये। आता एक शेवटची विनंती आहे, जर कुणाला उठायचा आनंदाची परंपरा घेऊन या ठिकाणी आपण चलूया आणि या 20 जणीमध्ये बघूया कोण विजयी होतोय आणि पैठणीचा मान या ठिकाणी कोण जिंकतोय। गेल्या वर्षीचा खेळ ज्या आपण गेल्या वर्षी 9 फेऱ्या घेतल्या होत्या, याही वेळेस आपण 9 फेऱ्या घेणार आहोत आणि ह्या फेऱ्या घेत असताना 1 ते 2 फक्त ह्या खेळाचा भागच आहे, त्याला आपल्याला या ठिकाणी टाळता येत नाही म्हणून फक्त 2 ते 3 आपण कार्यक्रम गेल्या वर्षी घेणार आहोत। बाकीचे सगळे खेळ हे नवीन आहेत आणि साधेच होते। गेल्या वेळेस मी तुमच्या डोक्यावरती कळशी दिला होता, तोंडात चमचा दिला होता, त्याच्यात चेंडू ठेवला होता, परत जाऊन चेंडू चलायला लावला होता, तर तसला खेळ इतका अवघड आणलेला नाही। साधे सोपे खेळ आहेत। ते खेळ कोणते तुम्हाला मी सांगतो। गेल्या वेळेस तुमचं पाय बांधलं होतं, हात बांधलं होतं, आता बांधलं नाही, त्यामुळं आता साधे सोपे खेळ आहेत या वर्षीचे। त्यामुळे गेल्या वर्षीचे जे खेळ होते खेळ त्यातले काही खेळ यावेळेस खेळणार नाही, थोडंसं बदल त्याच्यामध्ये आले सगळेच होते। मग काय मग आता उठायला मग एवढी काय वेळ लागली? गेल्या वेळेस दंडवत कोण घातलं नव्हतं ना। कमीत कमी आपण बघावं ह्याची फटबाजी ती कशी होते, पडतात कसं, उठतात कसं, म्हणून जे आवर्जून बघले टाळ्या वाजवत त्यांना निदान प्रोत्साहित करा, टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन द्या, एवढंच या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतोय। आणि सुरू करूया या ठिकाणी राजेश्वर जन्मोत्सव सोहळा समिती चुंगी आयोजित या चुंगीची होम मिनिस्टर आणि पैठणीचा मान जिंकण्यासाठी या ठिकाणी आता या 20 राहिली मैदानात उतरलेले आहेत आणि खेळ खेळतात होम मिनिस्टरच्या पैठणीचा आणि खेळ रंगला पैठणीचा आणि तोच पैठणीचा मान घेण्यासाठी आणि या चुंगीची होम मिनिस्टर होण्यासाठी खेळ सुरू होतोय। मनोरंजनाची बात फेरी, गाणं लावायला हरकत नाहीये। लावला पुढच्याच
सहा म्हणल्या वहिनी मी वहिनी सहा म्हणली वहिनी सहा म्हणली मी पळा लवकर पळा आता कोण राहील चला काय गा चला लवकर वहिनी सात 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 कोण राहील वहिनी काय झालं वहिनी वहिनी काय झालं काहीच कळली नाही आम्हाला कुठं काय जाऊ काय हरकत नाही तर नाव द्या सरांकडे नाव द्या सरांकडे मला दोन मदतीला कोणी केले दोघं मदतीला कोणी केले हे पद्मनी वरा हा अनुचय चव्हाण हा येऊन सुवर्णा कविश्व काजळे हा उषा कलकोटे हा उज्ज्वला चव्हाण हा काही वहिनी बाद होणार आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून खेळत असताना अगदी मन लावून खेळा पण पडणार नाही त्याची काळजी घ्या एवढं मात्र नक्की आहे गेल्या वेळेस मी काय केलं होतं मध्यभागात रिंग ठेवली होती रिंग मध्ये चेंडू ठेवलेले होते आणि ते चेंडू तुम्हाला पळत जाऊन आणायला लावले होते हे गेल्या वेळेस नाही यावेळेस काय केलेलं आहे मी काही अंतरावरती प्लेट आणि रिंग ठेवलेले आहेत बारके छोटे आता काय करायचंय तुम्हाला परत जायचं आहे प्लेट एकच उचलायची आहे आपल्या रिंग मध्ये आणून टाकायचे परत जायचं आहे एक उचलायचं आहे आपल्या आपल्या रिंग मध्ये आणून टाकायचं आहे बंधन नाही तुम्ही इथलेही आणू शकता समोरच्या रिंग आणि प्लेट आणून पहिल्यांदा टाकतील त्या वहिनीला 5 गुण मिळतील 2 नंबरच्या वहिनीला 4 गुण मिळतील आणि समान एकदाच जर एखाद्या वहिनीला 2 वहिनी एकदाच जर समान आल्या तर त्या समान गुण मिळतील लक्षात असू द्यावं तर आता ही खेळ सुरू होती तुमच्यासाठी एकदा जोरदार लढाई 5 जणांसाठी करूया कारण माझ्या या महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊचा वारसा आहे या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला रमाई भीमाईचा वारसा आहे आणि याच माझ्या महाराष्ट्राच्या मातीला हिरकणीचा वारसा आहे आणि म्हणून त्यांच्या चाली या ठिकाणी भारत भरून त्यांच्याच पायी भरून आणि या ठिकाणी या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या पावलावरती पाऊल घेऊन मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय हिरकणीनं या ठिकाणी रायगडाचा बुडून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सहन करून लेकराच्या मुलीला घराकडे आलेली होती आम्हाला तर सगळ्या 8 खेळाच्या काही अडथळे दूर करायचे आणि पैठणीचा मान घ्यायचा म्हणून आम्ही सक्षम आहे आम्ही कुछ कम नाही हे दाखवण्यासाठी मैदानात उतरलेल्या फक्त 5 रन लागेल खेळण्यासाठी तयार आहेत आणि या चुंगीच्या या होम मिनिस्टरची ही पहिली फेरी या ठिकाणी आपण खेळतो आहोत आणि खेळण्यासाठी वेळ सुरू होतोय तुमचा आता 3, 2 उठा म्हणजे उठत होत्या का आता कशा खेळणार नाही त्याला काय हरकत नाही जोरदार टाळ्या 5 जणांसाठी पुन्हा एकदा करूया कारण एकदा माणूस उठण्याच्या अगोदर उठाव वाटतंय भीती वाटते असतात पण एकदा उठल्या की आमच्या महाराष्ट्राच्या मातीच्या माघारी कधी ओळून बघणार नाहीत म्हणून एक पाऊल पुढे त्या ठिकाणी टाकणार आहेत आणि म्हणून खेळ सुरू होतो तुमचा आता 3, 2, 1 कुठलीही उचला काही करा पण पटकन या ठिकाणी गोळा करायचा आहे फक्त पडणार नाही त्याची काळजी घ्या पडणार नाही त्याची काळजी घ्या पटकन टाकायचं आहे गोळा टाळ्याच्या गजरामध्ये आपण यांना प्रोत्साहन करूया या ठिकाणी आपण त्यांना टाळ्याच्या गजरामध्ये प्रोत्साहन देऊया आणि म्हणजे खेळतोय आणि प्लेट आणि रिंग गोळा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे बघूया कोणती वहिनी या ठिकाणी खेळ आपल्याला सक्सेस होणार आहे आणि एक राहिली वहिनी एक राहिली पटकन वहिनी एक राहिली आहे एक राहिली आहे वहिनी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर वहिनी एक पुढचे 5 वहिनी अंबिका पवार अंबिका वहिनी या पुढं रंजना पवार रंजना वहिनी या पुढं निकिता काजळे या निकिता वहिनी पुढं सुवर्णा माने सुवर्णा वहिनी या पुढं अश्विनी चव्हाण अश्विनी वहिनी या पुढं आपल्या हृदयात दाटून ठेवलं आणि आपल्या इतरांसाठी मात्र फेरीतल्या या 5 जणीसाठी या ठिकाणी ही पहिली फेरी सुरू होते या जिंकीचे होम मिनिस्टर आणि पैठणीचा मानवी जिंकणारी कोरगाट वराची बाजू उतरलेल्या या रणरागिणी वेळ सुरू होता तुमचा आता या पैठणीच्या खेळासाठी
आकाश वैद्य दुर्गा काळाच्या मित्रामध्ये आपण याला प्रोत्साहन देऊया आणि हा खेळ या ठिकाणी आपण खेळतोय पैठणीचा आणि ही आनंदाची बसवली घेऊन येणार हा क्षण खेळण्यासाठी तयार आहे एक जोरदार टाळ्या 5 मिनिटांसाठी करण्यात आली आणि या संगीच्या हो मिनिटांनी पैठणीचा मान घेण्यासाठी पैठणी रंगली गेला आणि त्यासाठी तयार त्या 5 वहिनी आणि वेळ सुरू होते वहिनी तुमची आता 3 2 जोरदार टाळ्या वाजवा आणि हा खेळ सुरू होतोय खास आपल्यासाठी आणि पैठणीचा मान आणि राखोय आपली संगीची शान आणि शान वाढवण्यासाठी आणि या पैठणीचा मान राखण्यासाठी या 5 रणरागिरी मैदानात उतरलेले आहेत आणि खेळात रंग होत आहे आणि हीच बरोबर आनंदाची घेऊ आपल्यासाठी मी संतोष पवार होम मिनिस्टरचा हा खेळ आपल्या गावामध्ये घेऊन येतोय आणि या खेळामधला आनंद आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न जाऊ तिकडे एक नंबर 2 नंबर वैली जाऊ तिकडे जाऊ आपापल्याला माहिती आहे आता कधी कोण आले 2 कसं करावं वहिनी वहिनीचा रेल्वेचा ट्रॅक इकडून तिकडून इकडे एका जोरदार त्या वहिनीचा करून घ्या काय वहिनी बरोबरच आनंद घेतलाय आणि हात आनंद शेवटी राहिल्या काय हरकत नाही वहिनी सांगा वहिनी तुमचं नाव इकडे या वहिनी तिकडे जवळ जाऊ नका त्यांच्यात कसं सांगतो 4 द्या प्रगती वहिनीच्या समोर 4 द्या कोमल वहिनी यांच्या समोर 3 द्या सारिका वहिनी यांच्या समोर 2 द्या आणि वहिनी नाव तुमचं अश्विनी वहिनी यांच्या समोर 1 द्या त्या दोघी ह्या वहिनी ओके सुवर्णा दयाल काजळे ओके हा तुमची आत्ता या 5 दिवसांनी जोरदार टाळ्याचा गजर करूया आणि वेळ सुरू होतो वहिनी तुमचा आत्ता 3 2 1 फक्त करणाऱ्या त्याची काळजी घ्या फक्त करणाऱ्या त्याची काळजी घ्या अशा जर दररोज सकाळी पळायला लागलं ना तंदुरुस्त होती आरोग्याची काळजी घ्या आरोग्य सुरक्षित करा चला लवकर लवकर कृपया काहीही नाही वैली 3 नंबर जाऊ बरं वैली तुम्ही 4 नंबर जाऊ बरं मला बरं वाटलं बोला बरं आता 1-2 वाट पहिल्यांदा खेळल्यावर भरपूर अभिमान आला बरं वाटलं गोळा करा आता काय नाही करत आता हा अनिता वहिनी यांच्या समोर 4 लिहा चंद्रकला वहिनी यांच्या समोर 3 लिहा
सुवर्ण वहिनी यांच्या समोर 2 लिहा आणि राहिलेले वहिनी यांच्या समोर 1 लिहा. झालं? वहिनी तुमच्या दोघी बरोबर आहे, तुमच्या दोघीची काय हरकत नको का? हा 5 बरं, 5 आता सध्या 5 आहेत तुम्हाला दिलेल्या जोड्या. आपल्या डोक्याच्या मध्ये त्या ठोग्याला धरायचा आहे, हात लावायचा नाही दोघीच्या मध्ये. मग तुम्ही ते समोरासमोर येऊन धरा, नाही इकडे इकडे असं राहून मी धरा, परंतु पडू न देता हात न लावता त्या सोल्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. जी वहिनीची जोडी पहिल्यांदा त्या पडू न देता त्या सोल्याच्या पलीकडे जाईल त्या वहिनीला 5-5 गुण मिळतील. मग पुन्हा 4, 3, 2, 1 लक्षात असं द्यावं. हा मी काय म्हणतो लक्षात आलं? धरावं. आता कसे धरतायत तुम्ही? खाद्याचा आधार द्या. धरा डोक. हा ते पण म्हणलं सगळ्यात भारी. हा पडणार नाही त्याची काळजी घ्या. ओके सरकार जरा मागे त्या रिंग मध्ये उभा राहा, रिंग मध्ये उभा राहा. ओके हा चला धरा लवकर. हा वेळ सुरू होतोय या 10 जणींसाठी या दुसऱ्या फेरीला. आणि या दुसऱ्या फेरी आणि पहिल्या फेरीची बेरीज होईल आणि ज्या बहिणीला फेरी गुण पडतात त्या काही बहिणी या ठिकाणी या फेरीमध्ये आता बाद होणार आहेत. लक्षात असल्यावर तुमचा आत्ता 3 खांद्याचा आधार घ्यायचा नाही पाहिजे. खांद्याचा आधार 3, 2, 1 सावकाशी असतं, सावकाशी असतं. अनुसया चव्हाण वहिनी, अनुसया वहिनी त्यांच्या समोर 5 द्या, 4 द्या. ओके बसा वहिनी खाली. होत नाही काय होत नाही. कुणाला जोडी नाही. वहिनी तुम्ही बाजूला तो देतो तुम्हाला बोल, तुमचं काय अडचण नाही. ओके उभा राहा तुम्ही. आले काय उठा उभा राहा तिकडे वहिनी. आणि दोघी एकमेकीला धरा ना. हा चला काय झालं? हाईट वर्षी नाही. तुम्ही सावकाश 2, 1 सावकाश जाऊ नका. सावकाश काय काय अडचण नाही. फक्त तिकडे तुम्ही केला ना पहिले तुम्ही दोघी बाजूला जरा ते सांगतो तुम्हाला काय. चंद्रकला वहिनी 5, सुवर्ण वहिनी 4. थांबा त्यांचं नाव पूर्ण नाव सांगा, कारण 2 सुवर्ण वहिनी असल्यामुळे त्यांना नाव. हा हा तिथं सांगा तुम्ही. हा सुकेश वहिनी 4, सारिका वहिनी चव्हाण 3. हा सारिका चव्हाण दोन्ही वहिनी सारिका वहिनी 3. अनिता वहिनी चव्हाण 2. हा अश्विनी वहिनी 2 आणि राहिलेले त्या दोन्ही वहिनीला 2-2 द्या. बरोबर दिलं ना. फुगा पटल्यामुळे तर तुम्हाला 5 पडता आलं. पटकन फुगा घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. त्या पहिल्याच फेरीत बाद होत आहेत आणि 5 वहिनीला 5 समान गुण आहेत. 5 वहिनीला त्या 5 वहिनीपैकी 3 बाद होणार आहेत. ते कोण आहेत 5 वहिनी नंतर बघूया. वहिनीकडे या, कोकणात चांगल्यातला चांगला घ्या आणि ते तिथं बसले त्या आजीबाईकडे जायचं आणि मानाचं पान घ्यायचं. सात समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ. ईश्वरचं नाव घेते संध्याकाळच्या. कसं करावं वहिनी? जोरदार गाळ्या त्या बहिणींसाठी. आणि समान पडलेले 5 बहिणी कोणते? सुवर्ण माने, सुवर्ण वहिनी माने या पुढं. अश्विनी चव्हाण, अश्विनी वहिनी या पुढं. कोमल साळुंके, कोमल वहिनी या पुढं. सारिका राजेश चव्हाण, सारिका वहिनी या पुढं. सुकेश माने. सुकेश वहिनी या पुढं.
ह्या 5 वहिनीला समान गुण आहेत. म्हणजे अहो वहिनी खेळ आहे हा खेळ. इकडे पुढे तळ्यात मळ्यात खेळू या. इकडे पुढे या. इथे इथे या. ही रेष आहे इथे. इथे उभा राहा इकडे. ही रेष. हा सर काय इकडे दोघींना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. लक्षात असू द्यावं. ओके सुरू. तळ्यात मळ्यात उडी मारायची बहिणी दोन्ही पाऊल असं हात धरून. हा तळ्यात उडी मारायची बहिणी पुढं असं करायचं. मळ्यात तळ्यात मळ्यात खळ्यात. अरे वा जोरदार गाळ्याचा गजर करा. तळ्यात मळ्यात खळ्यात. सारखं वहिनी तिकडे तिकडे सारखं. आता वहिनी मी जे करतोय तसं करायचं नाही. मी जे बोलतोय त्या माझ्या बोलण्यानुसार तुम्ही करायचं. मी काही जरी इकडे केलं तर माझ्यासारखं करायचं नाही. नाही मी बाद करायला सुमारलोय. लक्षात असू द्यावं. ओके चला सुरू. तळ्यात मळ्यात खळ्यात. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. या वहिनी इकडे. एक उठायला ऐकूया तो वहिनीचा. सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी मोहनचं नाव घेतो सुखी असं. धन्यवाद वहिनी. तिकडे तिकडे वहिनी तिकडे. ओके खळ्यात. अरे वा जोरदार टाळ्यांचा गजर यांच्यासाठी करूया. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अरे माझं काम करायचं ठरवलं तर काय हरकत नाही. जोरदार टाळ्या. एकाग्रतेने खेळतायत. अगदी लक्षपूर्वक खेळतायत. मनापासून खेळतायत. चला बाई. ओके तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. या वहिनी नाव घ्या हो वहिनी. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यात व नाव घेतो सोलापूर. जोरदार टाळ्या वहिनींसाठी एकदा. फार छान या ठिकाणी म्हणाय. ओके हा मळ्यात खळ्यात. आता तुम्ही वहिनी खाली बसा. तुम्ही वहिनी खाली बसा. हा चला तुम्ही दोघींनी बाद होत आहेत. मला तुमच्या दोघीतली एकला फक्त बाद करायचंय. त्या वहिनी बाद झालेली नाहीये. हा तळ्यात मळ्यात खळ्यात. हा या वहिनी इकडे. तुम्ही बसा वहिनी खाली. वहिनी तुम्ही बाद झालेले नाहीत बरं का. आता ज्या दोन्ही वहिनीला बसा म्हणलो ना त्या वहिनी बाद नाही. हा कुठे आहे कारण यांच्या नावाचाच आनंद आहे. कुठे आहे संतोषराव आहेत का? खूप ते पुढे या बाकीच्या वहिनी. 4च्या बाद आता झाल्या म्हणून त्यांना बसवलं खाली. त्या सुरू. हा आपापल्या जोड्या घ्या. आपापल्या जोड्या घ्या. हा आता काय सांगतो लक्षात घ्या वहिनी. तुमच्या समोर छोटा चेंडू ठेवलेला आहे. बरोबर आहे. थोडस का बोलू. लक्ष देऊन ऐका वहिनी मी काय म्हणतोय. लक्ष देऊन ऐका इकडे. तुमच्या समोर छोटा चेंडू ठेवलेला आहे. मी बोलत राहील. बोलत राहत असताना माझ्या बोलण्यातून हिंदीतला गेंद हा शब्द जरी आला तरी चेंडू उचलायचा नाही. मी बोलत असताना इंग्रजीतला बॉल हा शब्द जरी बोललो तरी उचलायचा नाही. मी बोलत असताना माझ्या मुखातून मराठीतला अस्सलकित शब्द चेंडू असं ज्यावेळेस माझ्या बोलण्यातून चेंडू हा शब्द येईल तेव्हा पटकन या ठिकाणी चेंडू उचलायचा आहे. जी वहिनी चेंडू उचलेल त्या वहिनीला 2 गुण आणि जिला चेंडू सापडणारच नाही त्या वहिनीला भोपळा कळेल. लक्षात असू द्यावं. हा तर समजण्यासाठी सुरुवातीला आपण या ठिकाणी खेळ घेऊयात. आणि मी बोलत असताना खाली वाकायचं नाही बरं काय. नाहीतर असं 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 करत जायचं नाही. आहेत आणि 2 फलंदाजी करण्यासाठी उभे आहे.
फलंदाजी करतोय, गोलंदाजी टाकतोय, गोलंदाजीने टाकलेला तो चेंडू सरळ सीमा पार होतोय. कळलं? हा ठेवा आता चेंडू. कळलं का? माझ्या बोलण्याकडेच बघायचं नाही, फक्त माझ्याकडे कान ठेवायचं, चेंडू उचलण्याचा आपण प्रयत्न करायचा. ओके समजू? जिल्हा या 16 जणींसाठी करूयात. आणि खेळ सुरू होतो पैठणीचा, आणि या पैठणीच्या खेळातली ही तिसरी फेरी आपण या ठिकाणी खेळतो आहोत. आणि या पैठणीचा मान कुणाला जातोय ते आपण बघूयात. आणि बोलायला सुरुवात करतोय आत्ता मी. माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, आणि अशा या कृषीप्रधान देशामध्ये काळ्या मातीमध्ये, काळ्या वावरामध्ये माझा शेतकरी दररोज कोळाच्या आणि नांगराच्या हजारो धावा काढतो, पण कधी पहिल्या पानावरती झळकलं जात नाही. पण साध्या 20/22 या अंगावरती मात्र 100 धावा काढल्या की पहिल्या पानावरती फोटोसही झळकलं जातं. हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. पण तरीही माझ्या देशातला प्रत्येक नागरिक लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी आवडीनं पाहणारा एकमेव खेळ आहे, तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं ज्या माझ्या देशाचं नाव ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, तो देवदूत म्हणून सचिन तेंडुलकर ओळखला जातोय. आणि असा सचिन तेंडुलकर आणि सहवाग मैदानावरती खेळण्यासाठी उभा आहे. भारत पाकिस्तान मॅच रंगलेली आहे. 2020च्या या जमान्यामध्ये, या 20च्या सामन्यामध्ये रंगतदार मॅच होते आहे. खेळण्यासाठी मैदानावरती आमचा सचिन तेंडुलकर आणि सहवाग उभा आहे. गोलंदाजी टाकतोय सचिन तेंडुलकरला, तो लगावलेला सरळ सीमा पार होतोय. पण का कोणास ठाऊक, तरी आम्हाला जिंकण्याची आशा आहे. परंतु का तोपर्यंत जोपर्यंत मैदानावरती सचिन तेंडुलकर आणि सहवाग आहे, सचिन तेंडुलकर आणि सहवाग मैदानावरती खेळण्यासाठी उभे आहेत. पण आम्ही जिंकणार हे भाव आहे. पण तरीही का कोणास ठाऊक आमच्या हृदयाची ठोके या ठिकाणी वाढत आहेत. सगळेजण तहान भूक घालून या ठिकाणी त्या क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी टीव्हीच्या समोर बसलेले आहेत. तेवढ्या पुन्हा गोलंदाजी टाकलेली आहे, आणि सहवागीनं मारलेला तो फटका सरळ चौकार करतोय, आणि होळीवरून नकळतपणे आमच्या चेहऱ्यावरती भाव आनंदाचे पसरतोय. पण का कोणास ठाऊक तरीही वाटायला लागते मॅच रंगात येते. लहानांपासून थोरांपर्यंत टीव्हीच्या समोर एकटक तो सामना पाहण्यासाठी बसलेले. तेवढ्या गोलंदाजी टाकली, आणि सहवागच्या बॅट मधून निघालेला तो सरळ षटकार होतोय. आणि तेवढ्यात आनंदाला आम्ही एकमेकाला टाळी देतोय. पण का कोणास ठाऊक तरीही वाटायला लागतं काय करावं, कसं करावं. सगळं काही स्वयंपाक हरवून, तहानभूक हरवून आणि एकटक त्या टीव्हीच्या समोर बसलेलं, आणि मॅच रंगात येते आहे. काही धावा आता काढल्या की भारताचा जिंकणार अशी उर्मी असते. पण तरीही भीती वाटायला लागते. एकीकडे भीतीचं सावट, दुसरीकडे आनंदाच्या उकळ्या. आनंदाची यासाठी कारण मैदानावरती आमचे वाघ आहेत, ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सहवाग. पुन्हा एकदा गोलंदाजी टाकली, आणि सहवागला तो निघालेला तो तडका सरळ सीमा पार होतोय. आणि नक्कीच वाटायला लागतं आता मात्र जिंकण्याच्या टप्प्यात आलेला आहे. आणि तरीही आम्ही बसलेले, आम्हाला काही काळ वेळेला लक्ष नाही, आमच्या कामावरती मन नाही, सगळं काही. अहो काही जण तर या ठिकाणी रजा टाकतात आणि नोकरीला न जाता आमच्या टीव्हीवरती पाहतात. तेवढी वेळी झालेली माणसं त्या टीव्हीच्या समोर बसून बघतात. तेवढ्यात पुन्हा गोलंदाजी टाकलेली आहे. आम्ही पाहतोय आमच्या नजर एकट्याकडे पाहण्यात डोळ्याचं पाठ सुद्धा नव्हतंय. तेवढ्यात पुन्हा सचिन तेंडुलकरच्या बॅट मधून निघाला दुसरा सेवा पार होतोय. नाव सांगा बाई. अनुसयावहिनी चव्हाण यांच्या समोर दोनल्या. सुवर्णवहिनी काजळे यांच्या समोर, हा सुवर्णवहिनी तिथं आहे सांगा दोनल्या. सारिकावहिनी सुवर्ण काजळे दोन. दयानंद घेतला हा घेतलं काही. सारिका वहिनीचं दोन. वहिनी आता सुद्धा मातली काय हरकत नाही. मनीषा वहिनी यांच्या समोर दोन लिहा. रंजना वहिनी पवार यांच्या समोर दोन लिहा. निकिता वहिनी काजळे यांच्या समोर दोन लिहा. प्रगती वहिनी यांच्या समोर दोन लिहा. प्रतीक्षा वहिनी यांच्या समोर दोन लिहा. झालं का? आणि राहिलेल्या वहिनींच्या समोर भोपळा द्या. आणि 12 बेरीज बसा वहिनी खाली. चेंडू गेल्या वेळेस टुरिस्ट प्राईज करतात ना, जोरदार गळ्या वहिनीसाठी करूया. यावेळेस बाहेर द्या. आता गेल्या वेळेस मी जिंकली होती, आता नको म्हणजे बाहेर द्या. चला वहिनी तिकडे वहिनी इकडे जाऊ त्यांच्याकडे जाऊ. मानाचं पान आपण या ठिकाणी घेऊया. ज्या छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाराकडे नारळाला ओटी या ठिकाणी सुखरूपपणे कल्याणच्या सुभेदाराकडे पाठवली, तीच परंपरा या ठिकाणी या सिंगी गावामध्ये
या ठिकाणी या पद्धतीचं एक नवीन पर्व मला या ठिकाणी पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी या समितीसाठी करूया. अतिशय सुंदर असा हा उपक्रम या ठिकाणी जे सहभागी वैल होत आहेत त्यांना मानाचं पान सौभाग्याचं लेणं असं म्हटलं जातं ते या ठिकाणी ते पान देत आहेत आणि त्याचा स्वीकार मनापासून या ठिकाणी करत आहेत. तर पुढच्या खेळाकडे या ठिकाणी आपण वळूया. ते ग्लास आहेत ते काढा. हा ते काढा ग्लास. हा उभं असं का तुम्ही भेटलेत का? तुम्ही भेटलेत का? तुम्ही फक्त ते एकट्या बघाल नाही. तर याच्यामध्ये लक्षात घ्या प्रत्येक ह्या जे ग्लास तुमच्या समोर ठेवलेले आहेत त्या प्रत्येक ग्लास मध्ये या ठिकाणी 10 आहेत. 10 ग्लास 10 ग्लास आहे. या 10 ग्लासामध्ये आपल्याला या ग्लासचा लिगूड बनवायचा आहे आणि तो लिगूड बनवत असताना आपल्याला लक्षात घ्या खाली 4 ग्लास ठेवायचे आणि त्याच्यानंतर 3 ग्लास ठेवायचे, नंतर 2 ग्लास ठेवायचे आणि नंतर 1 ग्लास ठेवून लिगूड रचायचा. पहिली खाली किती 4 जवळ ठेवायचे, त्या 4 वरती 3 ठेवायचे, त्याच्यावरती 2 ठेवायचे आणि त्याच्यावरती 1 ठेवायचा आहे आणि पाचवी वहिनीसाठी करूया. आणि वेळ सुरू होते तुमची आता 3 2 1. फक्त व्यवस्थित करणार आहे त्याची काळजी घ्या फक्त आणि व्यवस्थित चार वहिनी दोन नंबरला तुम्ही होता तिकडे. हा तेरीच आहे 1 नंबर 3 इकडे तुम्ही बघा की व्हिडिओ असेल की ओके. सुवर्णवळी हा व्हिडिओ बघा सर आपल्याकडे व्हिडिओ आहे. उषा वहिनी उज्ज्वला वहिनी आणि अनुसाई वहिनी व्हिडिओ बघत काय दोघींचं फक्त बघा तो शेवट फक्त बघा. हा ते यांच्या समोरच्या हे सॉरी 4 नंबरला घ्या ओके 5 नंबरला द्या. चला मनीषा जोगदे, मनीषा वहिनीचा प्रगती लडके आणि प्रगती वहिनीचा 3 2 1. हा नागोबा खूपच विषारी असतो. मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाचक हसकेन चालतो. नागोबाला काय झालं ओके मनीषा वहिनी नाही मी बघितलं त्याच्यात काही प्रॉब्लेम साहेब इकडे शेवटचे हा वहिनी तुमचं नाव प्रगती वहिनी आणि हा तेवढं करा चला ओके 2 1. फक्त करणार नाही त्याची काळजी घ्या. सावकाश गडबड करू नका हा तुम्ही इकडे बघा तुम्ही नाव तुमचं हा सारिका वहिनी घेतला
पूर्ण नाव राजेश राजेश हा हा सारिका घेतलात का दुसऱ्या हा सुवर्णावणी घेतला चंद्रकलावणी आणि राहिलेली बसावी आता कोण बाद आहे ते आपण या ठिकाणी बघूया सुरुवातीला अंबिका पवार, अंबिका वहिनी कोण आहे अनिता चव्हाण, आणि अनिता वहिनी कोण आहे अनिता वहिनी कोण आहे तुम्ही आहेत का धन्यवाद वहिनी जोरदार टाळ्या वहिनींसाठी प्रगती गडके, प्रगती वहिनी चंद्रकला चव्हाण, आणि चंद्रकला वहिनी या पुढे तिघी या पुढे ते चेंडू घ्या मोठा मोठा एक चेंडू गाणं लावायचं आहे चेंडू तुम्ही तिघी एकमेकीला पास करायचं आहे गाणं थांबलं ज्यांच्या हातात तो चेंडू असेल ते बाद होणार आहे तुमच्या तिघीत एक बाद होणार आहे आणि 2 पुढच्या फेरीत जाणार आहे लक्षात असू द्या ओके हे तुम्हाला संधी मिळते तिघीमध्ये एक बाद दोघीला चाल मिळते गाणं लावणार हा लाभ केलात का ओके गाणं आणि थोड्या वेळेस लावून बंद करा बरं का ओके लावा काय करावं मग तुमच्या तुझीतच लावते बसवली खाली तुझी द्या ती गाड्या कुठे गेली अहो फक्त टाकू नका आवडीने हातात द्या हातात द्या हातात द्या काय करावं बंद केलं का काय आता पुन्हा लावून ओळखू तिथं धन्यवाद वहिनी बसा तुम्ही खाली वहिनी उभा नाही का संसार करत करत करते मी परमात्मा त्याचं नाव घेते जय रघुवीर समर्थ धन्यवाद चंद्रकला वहिनी उभा त्या सोन्याच्या कडवी किती एक असं अंतरांतर घेऊन उभा 11 ग्लास आहेत तुम्ही किती आहेत 12 जणी लक्षात असू द्यावं आता गाणं वाजलं की ह्या सोन्याच्या भोवती हाय तशा ह्या अंतराने फिरायचं आहे हे काय म्हणतो लक्षात फिरायचं आहे आणि गाणं थांबलं कुठलाही ग्लास कसंही येऊन कसंही येऊन म्हणजे इकडून तिकडे कसंही जावं पण ग्लास उचला ग्लास तुमच्या हातात आला की मग मी तुम्हाला सांगेन की त्या ग्लास मध्ये काय कसं आहे ते किती तिथं गुण घेतले जाणार आहे ते जिला ग्लास सापडणार नाही तिला तर भोपळा पडणारच आहे त्या वहिनीला हे तर लक्षातच आहे आपल्या तर लक्षात असू द्यावं हे ग्लास उचलण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे याला म्हणतात नशिबाची फेरी याच्यात काय आहे कसं आहे काय काही माहित नाही फक्त ते मला माहित आहे काय आहे कसं आहे परंतु तुम्हाला कुणालाच माहित नाहीये त्यामुळे कसाही ग्लास कुठलाही ग्लास उचला पण पडणार नाही त्याची काळजी घ्या एकमेकाला धडका लागणार नाही याची काळजी घ्या ओके गाणं कुणी पडणार नाही कसंही घ्या चला लवकर चला लवकर उचला ग्लास उचला पटकन ग्लास उचला कुठलाही उचला कसंही जाऊन उचला पण उचला वहिनी कुणाला मिळालं नाही थांबा इथंच वहिनी थांबा वहिनीकडे या तुमचं एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी ह्याला नशिबाची फेरी म्हणतात आणि या नशिबाच्या फेरीमध्ये वहिनी आहेत सुवर्णा वहिनी बरोबर हा सुवर्णा वहिनी दयानंद काजळी
याच्या समोर लिहा 5. हे 5 आहे. आलं लक्षात? आणि 5 काय आहे हे जर वरचं जर तुम्ही काढलात तर याच्यामध्ये 5 चेंडू आहेत बारके. लक्षात असू द्या 5 चेंडू आहेत. आता काढून बघायचं आहे का तुम्हाला? नाव सांगा. सारिका वहिनी यांच्या समोर सुद्धा 5 द्या. 5 आहे ना वहिनी? इकडे बघा. तुम्हाला काहीच मिळालं नाही म्हणून तुम्हाला दाखवतो. 5 ठेवा. नाव सांगा. उज्ज्वला वहिनी सर, उज्ज्वला वहिनी यांच्या समोर 3 द्या. 3. अनुसया वहिनी 4. लिहिलं? दरेक वहिनी तुमच्याजवळ नाव द्या, नंतर द्या तिकडे. सारिका वहिनी ह्यांचं नाव घेतलं 2 द्या त्यांच्या समोर 2. प्रतीक्षा वहिनी काजोळे यांच्या समोर 3 द्या. 3 द्या. सुवर्ण वहिनी यांच्या समोर 1 द्या. 1 द्या. आणि मनीषा वहिनी यांच्या समोर 1 द्या. तुमचं घेतलं? आणि राहिलेल्या वहिनीच्या समोर भोपळा आहे. थांबा. या दोघी येतात. थांबा. उषा वहिनी करकोडे यांच्या समोर 2 द्या. निकिता वहिनी यांच्या समोर 4 द्या. आणि प्रगती वहिनी धडके यांच्या समोर 3 द्या. अजून कोण राहिले का? नाही ना? ओके. आता हे बघा यांनी दिलेले 3 आहेत. हे लक्षात घ्या. एक पल्ला, हे 2 पल्ला आणि हे 3च आहेत. काढू नका म्हणजे मला पुन्हा त्रास. फेरीमध्ये आपण या ठिकाणी बघूयात यातून कोण बाद होतोय. आणि उषा वहिनी धन्यवाद बहिणी. तिकडे जावं तिकडे. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला कारगांडे वापरून सौंदर्यराज नाव घेतले तुमच्या मान राखले. हसले बाबा जोरदार गळ्याचा गजर वहिनीच्या ठिकाणी. तर आता पुढच्या वेळेकडे या ठिकाणी आपण वळूया. ते टेबल घ्या आता पुढे. मनीषा जोगदे, निकिता काजळे. या कोण आहेत दोघी? या पटकन या बघा. घेतलं? ओके. आता काय होते सांगतो तुम्हाला. तिकडे गाणं लावलं जाते. त्या गाण्याच्या मुकड्यात जो शब्द येईल त्या शब्दानुसार पटकन ती वस्तू उचलायची. जिला बरोबर वस्तू उचलेल तिला 2 गुण. जिला वस्तू उचलता लवकर येणार नाही तिला भोपळा मिळेल. लक्षात असू द्यावर. आणि गाणं उडत्या चालीची किती केली बसलेत का? गाणं एकदा समजण्यासाठी बरं काय, सुरुवातीला एक गाणं समजण्यासाठी वाजवा. मी दिलेलं गाणं. लावा. सोड तू
वहिनी नाव तुमचं? निकिता वहिनी यांच्या समोर दोन द्या आणि राहिलेल्या वहिनींच्या समोर बघून द्या. धन्यवाद वहिनी. बसा दोघी खाली. पुरुषोत्तम काजळे, सुवर्ण वहिनी प्रतीक्षा काजळे, आणि प्रतीक्षा वहिनी. या लावा. मग मी तुमच्या हातात आलं म्हणल्यावर मी गप बसलो ना. होय, नाव सांगा. ठेवा तिथे. सुवर्ण वहिनी यांच्या समोर दोन द्या. चला. ओके, पुढचे दोन नाव. चला. अनुसया चव्हाण, अनुसया वहिनी सारिका राजेश आणि चव्हाण. सारिका वहिनी. ओके, चला. गाणं. नाव सांगा. अनुसया वहिनी चव्हाण दोन द्या. नारायण चव्हाण, हा उज्ज्वला चव्हाण. हा, लवकर या लवकर या. स्वामीराव तुम्हाला उठवणार आहे का दोघांना जोडीला? जरा थांबा. या, बघून घ्या वस्तू. बघितलात का? चला गाणं. हा. त्यांना कळेल फक्त चहा देऊन द्यायचं माहित आहे. काय सांगतो तुम्हाला मी आता ही तुम्हाला चिटिंग वाटेल. तिकडून ह्यांना सांगत होते चहा प्यायचा चाय, तिने तिकडून सांगत होते चाय प्यायचा. दोघीलाही समानच होतं, पण उचलली कोण तिला महत्व आहे ना. दोघीलाही सांगितले. तुमचं जरी लक्ष नसलं माझं बारकाही लक्ष होतं. त्यामुळं रडीचा डाव काही नाहीये. नाव सांगा. हा, सारिका वहिनी. तुमचं इकडे लक्ष नव्हतं. हिने तिकडून सांगत चहा प्यायचा म्हणतो का नाही? हा, हाय का म्हणत होतं का नाही? असू द्या. हो. सुवर्णा काजळे, हा, प्रगती धडके. हा, या पटकन या. चला गाणं. नाव सांगा. सुवर्ण वहिनी बरोबर आहे ना? हा, दोन द्या त्यांच्या समोर. ओके, बरोबर आहे. लावा. हा,
राजश्री से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन तुम्ही एवढं रागानं बघू सुद्धा हो इथं आल्यानेच मनात चालू केलं आता काय करायचं काय हरकत नाही जोरदार झाल्या वहिनींसाठी करूयात आता स्वामीरावसाठी करूयात उभा राहा इकडे गाणं बॉलीवुड क्लासिक से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। आठवीकडे ठेव ती गोष्टी की नाही फायद्याची बी नाही तुमच्या ती कुणाला इच्छा आहे का आजीबाई सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ AI powered personal music teacher from Saregama। ओके ठेव चल बर राजा भाऊ चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं प्राईज या ठिकाणी ये बेटा चॉकलेट खा चला काय हरकत नाही चला चॅप्टर वेळी बघा शिवाजीराव घेतलेला मेहंदीचा कोण शोधा तो कशाला बाबा घरात गेल्यावर पुन्हा स्वयंपाक नाही केलं तर काय करावं वैदिकीसाठी जोरदार विचार करा काय हरकत नाहीये हा हो इकडे या इकडे उखाणा घ्या आणि ते मानाचं पाठ घ्या ते द्या मला काय झालं माहिती आहे का ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आम्ही ती पूर्वीची कार्ड पत्र लिहायचं प्रेमाचं यायचं ते सगळं विसरलं त्यामुळे लवकर ह्यांना लक्षातच येईना खत म्हणलं की कागद उचलायला लागले काय होईल जोरदार यांच्यासाठी करूयात आता ते बघूया उज्ज्वला चव्हाण हा उज्ज्वला वहिनी प्रगती धनके आणि प्रगती वहिनी धन्यवाद वहिनी बहिणींसाठी जोरदार टाळ्या आपण तिकडे जाऊन ते आपलं मानाचं पान घ्यायचं काचेच्या क्लासात कचकची दही
मयुरांचे हातात द्यावे. धन्यवाद बहिणी. श्री पुढे या. 8 बहिणी राहिलेल्या त्या पुढे या. आणि मोबाईलवरती लावणारा वेळ कुणीतरी पुढे या. बसा इकडे असते फोन करून. माहिती आहे गेल्या वेळेस आपण ही फेरी घेतली होती. ही गेल्या वेळेस घेतलेली फेरी होती. आता काय करायचं सांगतो बहिणी. तुमच्या हातात काढण्यात दिलेले 40 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. किती? 40 सेकंदाचा वेळ दिला जाईल. या 40 सेकंदाच्या वेळेमध्ये 1 कांडी घ्यायची, केसात खवायची, 1 कांडी घ्यायची, केसात ठेवायचे. मग तुम्ही असं खावा, असं खावा, कसंही खावा, काही खावा, माझं काहीही म्हणणं नाही. जेवढ्यात जास्त, आणि ही जी फेरी आहे ही बोनस फेरी आहे. जास्तीत जास्त गुण घेऊन देणारी ही फेरी आहे, लक्षात असू द्यावं. वेळ सुरू होते तुमची. आता 40 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय. 3, 2, 1. पटापटा पटापटा घालून घ्यायचंय. असं जर या ठिकाणी खवा जर म्हणलं असतं तर कदाचित या ठिकाणी असं धाडस केलं नसतं. परंतु आता होम मिनिस्टर व्हायचा, पैठणीचा मान जिंकायचा आहे म्हणून आपल्याकडे या ठिकाणी सगळं हे करताय. अरे यांचा रोकडं सुद्धा आता किती छान दिसतो तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. छान वहिनी, मस्त वहिनी, वा, अरे वा, भारी दिसतोय. छान वहिनी, वा वहिनी, छान वहिनी. लय प्रॅक्टिस दिसतोय. इकडून 3 नंबरच्या वहिनीना, 2 नंबरच्या वहिनीना. 35, 36, 37, 38, 39, 40. थांबा वहिनी, थांबा वहिनी, आता थांबा वहिनी. आता ठेवा खाली त्या हातात जाता सगळं. आणि जरा वर मान करून बघा बरं जरा. छान वहिनी, मस्त वहिनी, छान, भारी दिसायची. आता वहिनी काय करायचं सांगू का? आता इथला एक फोटो काढता येतात तुमचा. घरात दोघांचे भांडण झाले की आपला आपला फोटो काढायचा आणि बघायचं, खुद करीत जायचं. आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, आरशात जाऊन जरा पहा ग. किती भारी दिसते का नाही वहिनी? छान. वहिनींसाठी जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करूयात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक विदर्भ आहे. विदर्भामध्ये एक आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाची एक लोककला आहे. आणि जेव्हा लोककलेचं सादरीकरण मंचावरून केलं जातं ना, तेव्हा त्यांच्या वेशभूषेतला हा एक प्रकार आहे, लक्षात असू द्यावं. आणि त्याचं द्योतक आपण या खेळामध्ये घेतलेलं आहे. आणि ही मनोरंजनाची आणि बोनस गुण देणारी ही फेरी आहे. वहिनी आपण पुढे यावं जरा आता. ठीक आहे, मस्त वहिनी, मस्त वहिनी, छान, छान वहिनी, छान. जोरदार टाळ्या बहिणींसाठी कोणी, कारण हे धाडस आहे, लक्षात असू द्यावं. आणखी या जागेत जर दुसऱ्या कोणी वहिनी राहिल्या असत्या, कदाचित लाजल्या असत्या, लग म्हणल्या असत्या, पण बिनधास्त वहिनी आहेत. सरपंच आहे, जोरदार टाळ्या. नाही मला हे पाहिजे. कारण कसं असते माहिती का, कारभारी झाली का पुढे यायला नका म्हणतात, दुसऱ्याला करतायत. पण वहिनी मी तुम्हाला मानलं, पहिल्यांदा तुम्ही आलात आणि मग तुमचं बघून या ठिकाणी दुसरे होतात. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनीच केल्या पाहिजे. हा म्हणूनच या ठिकाणी आता आपण बसूया खाली वहिनी आणि मोजूया आता आपण. हा छान जोरदार टाळ्या वहिनीसाठी करूयात. आणि बघूया आता वहिनीने किती केल्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरं, हा 10, 12, 13 आणि हे 14. झाले 14 घ्या वहिनींच्या समोर. वहिनी नाव सारिका वहिनी. आहेत का ते? नाही आहेत का ते? जोरदार झाला त्यांच्यासाठी. अगदी मस्त. कारण एवढ्यासाठी म्हणतोय, तेही बिनधास्त आहेत, हेही बिनधास्त आहेत, तेही लाजत नाहीत, हेही लाजत नाहीत, म्हणून संसाराचा गाडा बरोबरी चालते. जोरदार टाळ्या दुकानासाठी करूया, हरकत नाहीये. वही वही बरं वाटतंय ना? जायचं का घरापर्यंत? असं
जोरदार टाळ्या वहिनींसाठी करूयात. आणि वहिनी काढा तुमच्या ह्याच्यात सगळ्याच काढा, त्यानंतर मोजू आपण सगळं. काढा सावकाश काढा, सावकाश काढा, सावकाश काढा. ते आपले काय आणि मोजा आता. हा 1 2 3 4 5 6 7 थांबा वहिनी काढत नाही. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. जोरदार टाळ्या वहिनींसाठी करूया. तुझे नाव? हा सारिका वहिनी आहे. 22 द्या वहिनी. भाषण चूक करून बघा बरोबर. मस्त वहिनी काढा वहिनी आता सगळ्याच काढा. सावकाश काढा, सावकाश काढा वहिनी. त्याचे काढा काढा ते खाली पडले काढा. खाली एक पडले. सावकाश सावकाश. हां मोजा वहिनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. जोरदार टाळ्या वहिनींसाठी या ठिकाणी करूया. या वहिनी सुप्रिया वहिनी दयानंद, सुवर्ण वहिनी दयानंद. ओके घेतलात का सर? हां काढा वहिनी काढा. निघाले का वहिनी? अजून आहे ते तिकडे एक अजून एक आहे. मोजा आता तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 या वहिनींच्या समोर. वहिनी घेतलं नाव सुवर्ण वहिनी. हां वहिनी काय झालं? त्यांनी काय केलं वहिनी? लाज होती एकाच जागी खय, त्यामुळे कमी बसल्या वहिनी. आहे का नाही वहिनी? काढा वहिनी काढा. सावकाश सावकाश. हां किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. जोरदार टाळ्या यांच्यासाठी करा बा. वहिनी नाव? निकिता वहिनी. निकिता वहिनी यांच्या समोर. वहिनी बरं बरं आहे ना? आता कसं वाटतंय वहिनी खेळ? खूप छान वाटतंय. भाग घ्यायच्या अगोदर कसं वाटत होतं? घेऊन ये असं वाटत होतं. आणि आता खेळात हा आनंद घेताना काय वाटतंय आता? दररोज घ्यावं असं वाटतंय. आता दररोज मी इकडे यावं का खेळ घ्यायला वहिनी? वर्षातून 2दा तरी या सर. वहिनी बरंच काय करावं वहिनी? आता तुम्ही जिंकणार की आता बाद होणार आहे? ते काय सर मला माहित नाही. काय ते बोलले सर मी. ते कुठे आहे? मला त्यांना बघूया. नेमकं आशीर्वाद तुमच्याकडे काय ह्यांच्याकडे? तरी मी पराक्रम गाजवण्यासारखा तिथून हात करू लागतो. मला जोरदार झाला वहिनी. सध्या हा विरोधाचा भाग आहे. थोडंसं बरगळलेलं वातावरण त्याला प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न केला. वहिनी जोरदार टाळ्या. बाद ना काय झाल्या पण मनापासून आनंद घेत आहे. त्याचा हरकत नाहीये. ते पलीकडे. ओके 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. जोरदार टाळ्या. वहिनी नाव? नाव वहिनी? अनुसया वहिनी यांच्या समोर 15 द्या. काढा वहिनी. आता मागे एक पल्ले का? अगोदर पल्ले? आत्ता पल्ले? एक पल्ले म्हणून आता. एक 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 देऊ द्या काढून दोन बरोबर बस 19 द्या तरी ते अजून म्हणजे एक पल्ले माझी वहिनी तिकडल्या बाजूला काय वहिनी नाव मनीषा वहिनी एकाच बाजूला आहे सगळं वहिनी एकाच बाजूला चाललाय काय ते संसार कुठे आहेत वहिनी आहेत का ते इथं कुठे आहेत ते नाहीत का वहिनी कुठे आहेत जोरदार टाळ्या वहिनीसाठी करूया करा वहिनी मी जे बोलतोय ते इथंच विसरून जायचं बरं काय विरोध करण्यासाठी मी बोलतोय त्यामुळं जे काही बोलत ते इथंच विसरायचं आणि घरी जायचं नाही बरं का हा मोजा वहिनी किती झाले 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 जोरदार काढ बहिणींसाठी बहिणी अख्ख्या केसात लावले असते तर किती काय हरकत नाही जोरदार करायचा विचार कधी कधी आपण वहिनी बघूयात आता यातल्या कोण बाद होते आणि पुढे कोण जाते 6 बाद करूयात आणि आता 2 आणि 3 फेरीत घेऊया बंदी खेळी आपण हे थोडीशी कॅन्सल करूया चालेल चालेल का हा नाही ठीक आहे सर आपल्या खेळानुसार जेवढ्या बाद होतात तेवढ्या बाद होतात हा आणि मानाचं मान आपण खाली बसायचं सह्याद्रीच्या छतावर नाद मोमानी गाजे कलेश्वरांचं नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज राजे साडीवर नामदेवचं नाव घेते त्यांच्या डोक्यावर भवानी मातेचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर भवानी मातेचा हात राजेशरावांची आणि माझी 7 जन्माची साथ राजेशरावांची आणि माझी 7 जन्माची साथ रयतेचा माझा राजा प्रशांतरावांचे नाव घेते छत्रपती महाराजांचा मानाचा मुद्रा कसे घेतले केलं का कसा जुळवला की काय किंवा यमक तरी जुळाला पाहिजे होता सेवा जोरदार नव्या वहिनींसाठी करूयात आणि राहिलेल्या 4 वहिनी पुढे यायच्या या वहिनी आता राहिले 4 पोती द्या ती पोती लक्षात असलं आणि तुम्ही एकदाच जर आलात तर सगळीला समान दोघी जर समान मध्ये आल्या तर त्या दोघीला समान बोल ओके वेळ सुरू होतं चालायचं कसं माहिती आहे पडणार नाही त्याची काळजी घ्या पडणार नाही काय हरकत नाहीये पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत बेरीज होणार आहे त्यामुळे पडणार नाही त्याची काळजी घ्या चौकस चला व्यवस्थित चला ओके 3, 2, 1 सावकाश सावकाश पडणार नाही त्याची काळजी घ्या सावकाश सावकाश जोरदार टाळ्या सगळेजण आपण यांच्यासाठी करूया सावकाश सावकाश वहिनी सावकाश वहिनी सावकाश 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 हा तुम्ही इकडे तुम्ही तिकडे बाजूला तुम्ही थांबा ना वहिनी तुम्ही तर थांबा वहिनी तुम्ही इकडे थांबा बस 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 ओके वहिनी वहिनी नाव सांगा प्रतीक्षा वहिनी यांच्या समोर 4 लिहा मनीषा वहिनी यांच्या समोर 3 लिहा तुम्ही तिकडे होता बरोबर आहे सारिका वहिनी 2 आणि राहिलेल्या वहिनी 1 बसा वहिनी खाली वहिनी कुठे हा या हा मनीषा झोपले आणि मनीषा वहिनी आकाशात उडतोय पाखरांचा तवा निघाला लावाला उखाणा कशाला हवा शिवरायाशिवाय हिंमत नाही शंभूराजाशिवाय हिंमत नाही बंदेशिवाय जमत नाही
तुळजाभवानी शिवाय पुन्हा झुकत नाही. ज्ञानेश्वरचे नाव घेते, बोला जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद वहिनी. जोरदार टाळी वहिनींसाठी करूया. वहिनीकडे पुढे या. अंतिम फेरी त्या ठिकाणी येत आहेत आणि अंतिम फेरीत येत असताना या कार्यक्रमाचा भाग म्हणून तुम्ही आता सगळ्यांना परिचित आहात. मलाही आता या खेळामध्ये तुम्ही सगळेजण परिचित झालेला आहात, पण तरीही खेळाचा भाग म्हणून आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे, काय करता तेही सांगायचं आहे आणि तुमच्या आवडी सांगायचं आहे. आशा वर्करचं काम करते आणि त्यासोबत कृषी सखी म्हणून पण काम करते आणि मला सर्व काय काम करण्यामध्ये रस आहे. वा, छान. जोरदार टाळ्या वहिनींसाठी करूयात. आता या वहिनींचा परिचय या ठिकाणी आपण घेऊयात. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा संभाजी काजळे. मी गावामध्ये CRPचं काम करते. म्हणजे दोघीही आता बरोबरीच असतात, काय हरकत नाही. जोरदार टाळ्या वहिनींसाठी करूयात. आता वहिनी काय करायचं आहे तुम्हाला सांगतोय. मोठ्यातला मोठा उखाणा जी वहिनी गेली तिला जास्त गुण पडतील, छोटा घेणाऱ्याला छोटे गुण पडतील. लक्षात असल्यावर दुसरी फेरी देवावरचं गाणं, देशावरचं गाणं आणि त्यांच्या आवडीचं तुम्ही बघतो कुठलंही गाणं म्हणा. आणि त्याच्यानंतर मी 8 प्रश्न आणलेले, दोघीला 4-4 प्रश्न या ठिकाणी विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि यानंतर ही संपूर्ण फेरी, हे संपूर्ण खेळ या ठिकाणी संपतो. आणि तुमच्या दोघींमध्ये पहिल्या फेरीपासून आतापर्यंतच्या फेरीमध्ये जिला जास्त गुण ती या ठिकाणी या चुंगीची होम मिनिस्टर ठरणार आहे. ओके, तर आता घ्यायचं आहे तुम्हाला मोठ्यातला मोठा उखाणा. आता ह्याच्यातलं मोठं दाखलं कसं करू. चला. हा. झुंझुन जात होते, खिडकीवाट पाहत होते, तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, अंडा घेते पाण्याला, गंगाळी सणाला, धडीत उतर नेसाला, फिरकी पाठ बसाला. एवढा सायस केला, रुपये पडले हजारात, हजाराचे घेतले बाजार, बाजाराची आणली दमडी, दमडीची उडरली डिकमल, डिकमलची हवा, पलंग काढला नवा पलंगावर, सरी सरी गेली सरकून, दयानंदच्या हाताखाली 100 कारकून. कुणकुण लागली काय ती आरती पिढीत गेली. हरकत नाही. चला. हा, घ्या तुम्ही आता उखाणा. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. संभाजीराव म्हणजे कृष्ण, मी त्यांचे राधा. ओके, जो काय हरकत नाही वहिनी. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत फेरीज होणार आहे, त्यामुळे काय अडचण नाहीये. आता म्हणायचंय तुम्हाला देवावरचं गाणं, पण गाणं म्हणत असताना भावगीत, भक्तिगीत म्हणायचं आहे. प्रार्थना, मंत्र विंत्र असलं काही म्हणायचं नाही. ओके, ताला सुरात लयात म्हणलात तर 2 गुण पडतील, बसाड्या आवाजात म्हणलात तर भोपळा घेऊ. लक्ष ठेवा. चला. ओके, म्हणायचंय गाणं आता तुम्ही. आपण शेवटी तो आत्ताचा उखाणा ऐकणार आहे बरं का. परत एकदा दयानगर वाजता आले आणि त्यांच्या नाही तुमच्याकडे. आता प्रत्येक वेळेस त्यांनाच कसं वाजत. हा, मला पटकन 3 2 पावणे 2 1.5 1.25 बाय द्या त्यांना. चला. आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगणा, टाळ्या वाजवत आपण यांना साथ द्यायचे. विठ्ठल दळतो जनीच्या घरात, आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात. छान वहिनी, जोरदार टाळ्या वहिनींसाठी. आता वहिनी म्हणायचं तुम्हाला देशावरचं गाणं. देशावरचं गाणं म्हणताना शाळेतली गाणी म्हणायचे नाही. हा, तर अजून बी 1 2 3 लवकर 3 कोणतंही म्हणा, देशावरचं गाणं म्हणा. हा, कुठं आहेत मैत्रीण? जीवाच्या जीवलं तुम्हीच का दंडवत घातलेल्या? चला. पटकन बनायचंय. द्या त्यांना. हिने विचारले सुद्धा मला, आई मेरे वतन के मनू का म्हणलं असतं तर मिळाली असते ना गुरु तुम्हाला वहिनी.
आठवत नाही पुढचं, चला काय हरकत नाही. नन्ना मुन्ना राही हो देश का सिपाही हो बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दोघं घरात प्रॅक्टिस करताय काय गाण्याची? लईच गाणी येतात दयानंदराव. चल हरकत नाहीये. आता गाणं म्हणायचं आहे त्यांच्यासाठी, तुमच्या आवडीचं कुठलंही मुक्त गाणं म्हणायचं, कोणतंही त्यांच्यासाठी. बहुत प्यार कर काय हरकत नाही. द्यायच्याकडे आता तुम्ही मुक्त गाणं म्हणा. म्हणा पटकन वहिनी. लय खुश आहेत, उद्या 3:30 काढून देते ती तुम्हाला. पण पटकन म्हणा वहिनी. कसं असं वहिनी, वहिनींसाठी तरी जोरदार टाळ्या करा. वहिनी या फेरीत जरी तुम्हाला मार्ग जरी पडत असले तरी आपण पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत गुणांची बेरीज करणार, त्याच्याबद्दल काय नाहीये. आता मात्र वळूयात अंतिम फेरीच्या अंतिम प्रश्नाकडे. या ठिकाणी वळूयात, या ठिकाणी आणलेले काय सांगतो की मी ते देतो सूचना. खाली बसलेले जर ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत असले तरी सांगायचं. तुम्ही जर सांगितलं यांना भोपळा मिळतोय, यांना उत्तर येत असू नये, त्यामुळं सांगायचं नाही. जीवाच्या जीवलग मैत्रीण सांगायचं नाही, सांगायचं नाही बरं का. हा सांगतो आता. हा प्रश्न, तुम्ही त्यांच्यासाठी चिठ्ठी आणि तुम्ही त्यांच्यासाठी चिठ्ठी उचलायची. यांना मी प्रश्न विचारलेला होता असा, कोणत्या देशात सर्वात जास्त सण साजरे केला जातात? 1 इंडोनेशिया, 2 भारत, 3 फिनलँड, 4 कोरिया. तर यांनी उत्तर जे दिलं ते उत्तर होतं भारत असं म्हटलेलं आहे. त्यांचं उत्तर काय करावं ह्या वहिनीला, हरकत नाहीये. यांचं उत्तर अगदी बरोबर आहे, कारण आठवड्याला सण माझ्या भारतात साजरे केले जातात, म्हणून सगळ्यात उत्सव हा या ठिकाणी भारतामध्ये साजरा केला जातो. त्यांच्यासाठी प्रश्न, प्रश्न असा होता, सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी काय नाही असं विचारलेलं आहे. त्याला खाली पर्याय दिलेले होते, मंदिर, वस्तुसंग्रह, किल्ला यापैकी नाही. आणि उत्तर दिलेलं आहे किल्ला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यांचं उत्तर चुकीचं आहे. चुकीचं एवढ्यासाठी आहे, मंदिर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोटचं आहे, पंढरपूरचं आहे, म्हणजे मंदिर आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये किल्ला आहे, सोलापूरला भुईकोट किल्ला आहे. तिसरं विचारलेलं होतं वस्तू संग्रहालय, सोलापूर जिल्ह्यात वस्तू संग्रहालय आहे, अक्कलकोटला आहे. म्हणजे याचं उत्तर होतं, या पर्यायामध्ये उत्तर दिलेलं होतं का? नाही. मग याचं उत्तर काय होतं? यापैकी नाही. म्हणजे यांचं उत्तर चुकलेलं आहे. काय हरकत नाहीये, त्यांच्यासाठी चिठ्ठी.
माणूस. यांचा प्रश्न असा होता की या पृथ्वी तलावरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोणता असं विचारलं होतं आणि त्याला पर्याय दिलेले होते माकड, वाघ, माणूस आणि सिंह. तर याचं उत्तर यांनी काय दिलं? माणूस म्हणलं. याचं मग उत्तर काय आहे? बरोबर आहे का? यांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न ह्याच्यासाठी घ्या, माईक त्यांना द्या. नक्की प्रश्न असा यांना विचारलेला होता की भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? त्यामध्ये उत्तर होतं आंबा, वड, चिंच आणि दुसरं पिंपळ. हे 4 पर्याय दिलेले होते. यांनी उत्तर काय सांगितलंय? वड. मग यांचं उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे का? यांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न त्यांच्यासाठी चिठ्ठी. बारा. प्रश्न मी असा विचारलेला होता यांना, 365 दिवसात किती महिने येतात? 12, 7, 24 यापैकी नाही. उत्तर काय आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि वर्षात किती महिने येतात? मी जर असं जर विचारलं असतं एका वर्षात किती महिने येतात, पटकन उत्तर सांगितलं असतं. मी जरा फिरवून विचारलो 365 दिवसात किती महिने येतात, 365 दिवसाचा वर्ष, हे बरोबर आहे. यांचं उत्तर अगदी बरोबर आहे, काय हरकत नाहीये. त्यांच्यासाठी प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी उचला, ऐकूया. मी याला प्रश्न विचारलेला होता, सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? प्रतिभा पाटील, गोविंद रामनाथन, द्रौपदी मुर्मू यापैकी नाही. आणि यांनी उत्तर दिलेलं आहे यापैकी नाही. यांचं उत्तर चुकलेलं आहे, कारण सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत, लक्षात असू द्यावं. चला, काय हरकत नाहीये. यांच्यासाठी हा शेवटचा प्रश्न द्या. बरोबरीत चाललाय सामना, गाण्यात नाही तरी ह्याच्यात बरोबर चाललाय. प्रश्न यांच्यासाठी शेवटचा आहे. छत्रपती शिवरायांचं जन्म ठिकाण राजगड, रायगड, शिवनेरी, पुरंदर. उत्तर दिलेलं आहे यांनी, बरोबर आहे, शिवनेरी उत्तर दिलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न यांच्यासाठी आहे. शेवट प्रश्न असा आहे, विसंगत संख्या ओळखा, म्हणजे चुकीची संख्या ओळखा. तर संख्या दिलेली आहे 63, 69, 36 आणि 33. नक्की नक्की हा, याने विसंगत संख्या 63, 69, 36 आणि 33. तर त्याने उत्तर दिलेलं आहे 36. पण यांचं उत्तर कसं चुकलंय? उत्तर बरोबर आहे का? काय बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. यांचा जरा अभ्यास जास्त दिसतोय, ते बचत गट हे ते चालू इकडं आहे का? आणि तुमच्याकडे कृषीचं, काय हरकत नाही. यांचं उत्तर बरोबर आहे. उत्तर का साठी बरोबर आहे? बाकीच्या या 3 संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत.
आणि एक संख्या ही समसंख्या आहे, म्हणून यांचं उत्तर दिलेलं बरोबर आहे. इथं ही फेरी संपते, होम मिनिस्टरचा खेळही संपतोय. आणि आता बघूयात या दोघी, या चुंगीची होम मिनिस्टर कोण होते आहे. गाण्यात या मागे पडल्या होत्या पण उत्तरात या पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे आता सामना बरोबर. इथं बघूयात कोण होता त्या दोघींमध्ये होम मिनिस्टर. आणि निकालही तयार आहे. 3 प्राइजही या ठिकाणी, जे प्राइज या ठिकाणी मिळवले आहेत त्या 3 मानकरी या ठिकाणी तयार आहेत. आणि आपल्या सर्वांना साक्षी ठेवून, छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून या ठिकाणी नाव जाहीर करतोय. या चुंगीची होम मिनिस्टर ठरते आहे, पैठणीचा मान जातोय. आणि होम मिनिस्टर ठरते आहे, पैठणीचा मान जातोय आपल्या सर्वांना. तेही मला तिथून खालून बघतायत वापरून काय केलं. तुम्हा सर्वांना साक्षी ठेवून नाव जाहीर करतोय. या चुंगीची होम मिनिस्टर ठरते आहे, पैठणीचा मान जातोय. आणि तो पैठणीचा मान मिळवणारी या चुंगीची होम मिनिस्टर ठरते आहे, पैठणीचा मान जातोय. जिनं पोत्यात सुद्धा उड्या मारल्या. आणि म्हणून या पैठणीचा मान या चुंगीची होम मिनिस्टर ठरते आहे. राजे शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित अतिशय सुंदर असा होम मिनिस्टर, या ग्रामीण भागातल्या महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करणारा आणि मनमुराद सगळ्यांना आवडणारा, आणि या आवडणाऱ्या खेळातल्या आतापर्यंत टीव्हीवरती पाहिलेला सामना, पाहिलेला हा खेळ आता मात्र प्रत्यक्षात खेळायला मिळाला आणि त्याच्या मानकरी ठरत आहेत. आणि या पैठणीचा मान जातोय. आपल्या सर्वांना नाव जाहीर करत असताना मलाही मनस्वी आनंद होतो आहे. ते नाव आहे या चुंगीची होम मिनिस्टर ठरते आहे आणि पैठणीचा मान जातोय. जिनं कांड्या सुद्धा जास्त लावल्या होत्या. जाऊ द्या, मला बी उशीर वाले तुमचाही अंत बघत नाही, नाहीतर म्हणायचे त्या म्हाताऱ्या म्हणतीला किती वेळ झाला बसवले मुर्द्या नावच लवकर घे नाही म्हणते. काय हरकत नाहीये. तर छत्रपती शिवाजीराजांना साक्षी ठेवून नाव जाहीर करतोय. आणि या वर्षीच्या या होम मिनिस्टरच्या खेळाच्या मानकरी ठरत आहेत. आणि या पैठणीचा मान जातोय सौभाग्यवती. कोण जिंकणार वहिनी? या वहिनी एवढ्या स्तब्ध आहेत की स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हरकत नाही पण असो. दोघीची व्यक्ती आलेत का? आहेत का तुमची? आलीत का? आहेत का यांची? म्हणजे उचलून घ्यायला आम्हाला बरोबर. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित या होम मिनिस्टरच्या खेळातल्या मानकरी ठरतात. आणि या चुंगीची होम मिनिस्टर ठरते आहे. पैठणीचा मान जातोय सौभाग्यवती सुवर्णा दयानंद काजळे. अभिनंदन भाई. पारितोषिक घेऊन या दयानंदरावजी इकडे या. आणि उपविजेते जे आहेत त्या सौभाग्यवती प्रतीक्षा बहिणी काजळे आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी. हा चौथ्या आता या ब्लाउज पीस चौथ्या या मानाचं मान या ठिकाणी. आले का? जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं कौतुक करूया. पैठणीचा मानकरी या ठिकाणी ठरतात आणि या चुंगीचे होम मिनिस्टरच्या मानकरी. आता हे असं करा. ओके म्हटलं ना.
आहेत का? या इकडे. या. आहेत का ते? नाहीत का? स्पर्धा खेळाच्या गजरामध्ये आपण त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करूयात. हा उभा रे उभा रे. मंडळी, तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला आकर्षक उत्सव आता इकडे या सगळे तुम्ही सगळेच या आणि मोठ्या आवाजात होम मिनिस्टर